तर आपल्याकडं कॉट थिटा प्लस टॅन थिटा ही आपली LHS डावी बाजू आहे. दिसायलो मी? तर आपली डावी बाजू कॉट थिटा प्लस टॅन थिटा तिकडे यायचं दिसतं. तुम्ही इकडे पहा ना बोर्डाकडे. तर आपल्याकडे कॉट आणि टॅन आहे की नाही, तर दोन्ही मध्ये आपल्याला एकाचा कॉटचा बदल करायचा. कॉटचा बदल काय होईल आपला आता, एक छेदामध्ये टॅन थिटा प्लस टॅन थिटा, बरोबर. मग इथे आपल्याकडं परत एक अधिक या टॅन आणि या टॅनचा गुणाकार, एक अधिक टॅन वर्ग थिटा छेदामध्ये टॅन थिटा. इकडं खाली जावं नाही दिसेल तेव्हा सांगा फक्त. सध्या दिसायला ना. यानंतर आपल्याला काय करता येईल आता, की एक अधिक टॅन वर्ग थिटा म्हणजेच काय असतं, काय असतं, सेक थिटा असतं. काय असतं, सेक वर्ग थिटा छेदामध्ये टॅन थिटा. आता परत हे संपलं वाटतं, खाली दिसत नाही आता. का दिसतंय, दिसायला सध्या. मग आता हे सेक वर्ग थिटा, परत आपल्याला सेक वर्ग थिटासाठी काय घेता येईल, तर आपल्याकडे सेक साठी एक छेदामध्ये कॉस वर्ग थिटा छेदामध्ये टॅन थिटा असं घेता येईल. समजायले? मग आता एक छेद कॉस वर्ग थिटा आणि टॅन थिटा असं आपल्याला मिळालं. थोडं बंद करतो. मग यानंतर आपल्याकडे असं होईल की एक छेदात कॉस वर्ग थिटा छेदामध्ये साइन थिटा आणि परत छेदामध्ये कॉस थिटा. मग आता आपल्याला काय करायचं की आता इथपर्यंत आपण आल्याच्या नंतर आपल्याला याला या छेदाला कुठं गुणाकारामध्ये रूपांतरित करायचं. मग त्यासाठी काय होईल आपलं की एक छेदात कॉस वर्ग थिटा अंश जशाच तसा गुणिले, काल एक आपलं असं गणित झालं होतं की आपण हे तिकडून घेऊन जात असताना काय होतं, व्यस्त होत असत. म्हणजे इथे येईल तुमचं कॉस थिटा छेदामध्ये साइन थिटा, बरोबर. मग आता आपल्याकडं इथं किती कॉस आहेत, 2, आणि इकडं 1, म्हणजे हा एक कटला आणि इथला एक कटला. मग इकडं आपल्याकडे शिल्लक राहील, परत दिसणार नाही, इथं घेऊ एक छेदामध्ये कॉस थिटा आणि गुणिले इकडं असेल तुमचं इथं एक छेदामध्ये साइन थिटा, वरती एक असेल ना कॉस कटल्यामुळे, म्हणजे एक छेदामध्ये साइन थिटा. आता एक छेद कॉस म्हणजेच काय असतं, सेक असतं, आणि एक छेद साइन म्हणजे काय असतं, कोसेक असतं. मग एक छेद कॉस म्हणजे सेक थिटा गुणिले एक छेद साइन म्हणजेच कोसेक थिटा. आता फक्त हे आणि हे सारखंच आहे, फक्त जागा काय करायची, चेंज करायची. म्हणजेच कोसेक थिटा गुणिले सेक थिटा, म्हणजेच आपलं LHS बरोबर काय झालं, RHS. अशा पद्धतीने उत्तर मिळतं. आपल्याकडं LHS म्हणजेच डावी बाजू एक छेदामध्ये सेक थिटा मायनस टॅन थिटा, आणि तुम्ही इकडे लक्ष द्या, तिकडे देण्यापेक्षा इकडे लक्ष द्या. आपल्याकडे काय करायचं, छेदाचे परिमेयीकरण करायचे आपल्याला. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे छेदाचे परिमेयीकरण करणे. नंतर एक छेद सेक थिटा, एक छेद सेक थिटा मायनस टॅन थिटा गुणिले, कसं असते, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. जे आपला छेद आहे त्याला काय करावं लागते, अंशात आणि छेदात न्यायचं, पण तिकडे घेऊन जात असताना काहीतरी करावं लागतं. काय करावं लागतं, ते इथं मायनस आहे, तिकडे गेल्याच्या नंतर काय होईल, ते प्लस होईल. म्हणजे सेक थिटा प्लस काय होईल, टॅन थिटा, आणि छेदामध्ये तेच सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता आपल्याकडे गुणाकार करत असताना पहा की आपल्याकडे एक मायनस आणि एक प्लस असते. काल आपण ते तसंच होतं, एक ए प्लस बी ए मायनस बी म्हणजेच कोणतं, एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार बनतं. आणि जर या एक न याला गुणलं तर काय उत्तर येईल, तीच येईल ना. म्हणजे आपल्याकडे सेक थिटा प्लस काय होईल, टॅन थिटा छेदामध्ये सेक वर्ग थिटा मायनस टॅन वर्ग थिटा. म्हणजे दोन्हीचे काय झाले, वर्ग झाले, एक प्लस एक मायनस म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं ते झालं. मग यानंतर आपल्याला काय करता येईल, आता कुठलं बदलायचं ते पहा.
का सेक कॅन्सल? तसं करायचं. काय करता येईल पुढं? तर पहा की इकडं सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे आपल्याकडं. काय? सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता तुमचं काय म्हणणं होतं इथं की हा सेक काटा आणि यामधला एक काटा, असंच ना, आणि हा टॅन काटा आणि यामधला एक काटा. मग उरलं असतं वरती का छेदामध्ये का अंशामध्ये? छेदामध्ये उरलं असतं. मग ते काय असतं? मायनस. आपल्याला काय पाहिजे? प्लस पाहिजे. बरोबर. म्हणजे जमतं का हे? नाही. मग आपल्याला काय करायचं की जर तुम्ही पाहिलं तर हा छेद आहे, तर मी तर डायरेक्ट छेदामध्ये आता एक लिहितो आणि मग लिहितो डायरेक्ट की सेक थिटा प्लस टॅन थिटा, म्हणजे दोन्ही साईड सारख्या आल्या. LHS बरोबर RHS. आता छेदामध्ये एक का घेतला? तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे असा, कोणता? 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. हे सूत्र तर माहिती आहे. मग इथलं काय केलं आपण? हा टॅन इकडे घेऊन गेलो तर काय होईल? हा मायनस होईल ना. म्हणजे 1 बरोबर काय होईल तुमचं? सेक वर्ग थिटा मायनस टॅन वर्ग थिटा असं होईल ना. मग आता हे सेक वर्ग थिटा मायनस काय? टॅन वर्ग थिटा आहे. मग या बदल्यामध्ये आपण काय घेतला? 1 घेतला. म्हणजे छेदामध्ये काय राहिलं? फक्त एकच राहिला. मग छेदामध्ये एक लिहिण्याची गरज नसते. मग आपलं उत्तर आपल्याला मिळालं. तर 12 होतात. तर आपल्याकडे आता डावी बाजू घ्यायची. काय पंकज डावी बाजू? तो घासशील आता. हे व्हिडिओ टाकले बरेच जण पाहणार. LHS डावी बाजू साईनचा चौथा थिटा मायनस कॉस 4 थिटा. यानंतर आपल्याला कशात कन्वर्ट करायचं होतं? 2 मध्ये, आहे की नाही? मग काय होईल आपलं? साईन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा परंतु कंसाचा स्क्वेअर झालंय. यानंतर आपल्याला काय करायचं? इथं वर्ग असल्यामुळे हे किती वेळेस मांडायचं? 2 वेळेस. एकदा प्लस आणि एकदा मायनस. साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा आणि दुसरीकडं साईन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा. मग यासाठी आपल्याला काय घेतलं होतं आपण? 1, कारण हा फॉर्म्युला आहे. साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आणि गुणिले साईन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा. आता 1 न जर इकडे गुणलं तर काही फरक पडणार नाही, जशाच तसं. साईन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा. आता आपल्याला हे साईन काढून टाकायचे. मग या साईन साठी आपल्याला काय घेता येतं? 1 मायनस कॉस वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा. आता हा एक कॉस आणि हा एक कॉस, म्हणजेच 1 मायनस 2 कॉस वर्ग थिटा. तर आपल्याकडं LHS बरोबर RHS आपल्याला मिळालं. फक्त हे कसं आलं यासाठी असं लिहायचं की साईन वर्ग थिटा बरोबर 1 मायनस कॉस वर्ग थिटा असं असतं. समजलं? बंद करून पुन्हा एकदा.